हॅलो डिअर फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर चॅनल नारायणी टेक अकॅडमी. मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 9वी 10वी 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना, खास करून इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयात विचारल्या जाणाऱ्या व्ह्यू काउंटर व्ह्यू या प्रश्नाविषयी माहिती पाहणार आहोत. व्ह्यू आणि काउंटर व्ह्यू म्हणजे नेमकं काय, ते लिहिण्याचे रूल्स कोणकोणते आहेत आणि त्याचं एक मॉडेल एक्झाम्पल आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. सो फ्रेंड्स, लेट्स गेट स्टार्टेड. फ्रेंड्स, वी ऑल नो दॅट एव्हरी कॉईन हॅज टू साईड्स, की प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. म्हणून व्ह्यू आणि काउंटर व्ह्यू म्हणजेच प्रत्येक गोष्ट ही सकारात्मक देखील असते आणि नकारात्मक देखील असते. त्यापैकी व्ह्यूज म्हणजे काय बघा, वेन वी एक्सप्रेस आवर ओपिनियन्स इन फेवर ऑफ द गिवन टॉपिक, जेव्हा जो टॉपिक दिलेला आहे त्या फेवरमध्ये जर का आपण आपली मते मांडत असू तर त्याला आपण व्ह्यूज असे म्हणतो. या उलट काउंटर व्ह्यू म्हणजेच काय, वेन वी एक्सप्रेस आवर ओपिनियन्स अगेन्स्ट द गिवन टॉपिक, जेव्हा दिलेल्या टॉपिकच्या अगेन्स्ट म्हणजेच विरोधामध्ये आपण आपली मते मांडत असू तर त्यालाच आपण काउंटर व्ह्यू असे म्हणतात. दोन्ही गोष्टी आपापल्या जागी अतिशय महत्त्वाच्या असतात. चला तर हा काउंटर व्ह्यू कशा पद्धतीने लिहायचा त्याचे काही रूल्स आपण पाहूयात. इथे मी तुम्हाला काही रूल्स दिलेले आहेत बघा. फर्स्ट रूल आहे, रीड अँड अंडरस्टँड द टॉपिक प्रॉपरली. सर्वप्रथम जो टॉपिक तुम्हाला दिलेला असेल आणि त्याचे काही व्ह्यूज तुम्हाला जे दिले असतील ते अतिशय काळजीपूर्वक वाचावेत. सेकंड रूल आहे, आयडियाज शुड बी प्रेझेंट लॉजिकली. त्यानंतर दिलेल्या टॉपिकच्या रिलेटेड जो काउंटर व्ह्यूच्या तुम्ही जो काही मते मांडणार आहात, ज्या आयडियाज मांडणार आहात त्या तुम्ही लॉजिकली मांडल्या पाहिजेत. चूज सिम्पल अँड ॲप्रोप्रिएट वोकॅब्युलरी. तुम्ही जी मते मांडणार आहात, तुम्ही जी आयडिया मांडणार आहात त्यासाठी वापरले जाणारे वोकॅब्युलरी ही अतिशय सिम्पल आणि ॲप्रोप्रिएट असली पाहिजे. राईट ऑल द पॉईंट्स इन पॅराग्राफ फॉर्मॅट ऑलमोस्ट 80 to 100 वर्ड्स. तुम्ही जे काही पॉईंट्स मांडणार आहात ते पॅराग्राफ फॉर्मॅटमध्ये तुम्हाला मांडायचे आहेत आणि त्यासाठी किमान 80 ते 100 शब्दांची मर्यादा तुम्हाला पाळायची आहे. गिव सुटेबल टायटल टू द काउंटर व्ह्यू पॅराग्राफ. आणि त्या काउंटर व्ह्यूच्या पॅराग्राफला तुम्हाला समर्पक असं एक शीर्षक टायटल द्यावं लागणार आहे. चला तर एक एक्झाम्पल आपण पाहूयात. राईट अ पॅराग्राफ ऑफ काउंटर व्ह्यू ऑन द प्रेझेंट एज्युकेशन सिस्टम इज अ बर्डन ऑन द स्टुडंट्स. की प्रेझेंट एज्युकेशन सिस्टम जी आहे ती विद्यार्थ्यांसाठी एक बर्डन आहे. या टॉपिकशी रिलेटेड तुम्हाला काउंटर व्ह्यूचा पॅराग्राफ लिहायचा आहे. त्यासाठी काही व्ह्यूज तुम्हाला इथे दिलेले आहेत बघा. त्यासाठी पहिला व्ह्यूज आहे, द सिलेबस इज टू वास्ट अँड व्हॅरिड. सेकंड व्ह्यू दिलेला आहे, द डिफिकल्टी लेवल इज टू हाय. थर्ड व्ह्यू दिलेला आहे, द क्वांटम ऑफ इव्हॅल्युएशन अँड असेसमेंट इज टू मच. पुढे, देअर इज नो स्कोप फॉर पर्सनॅलिटी ग्रूमिंग. अँड लास्ट व्ह्यू आपल्याला दिलेला आहे बघा, द सिस्टम फोकसेस मेनली ऑन रूट लर्निंग. तर अशा पद्धतीने तुम्हाला इकडे 4 ते 5 व्ह्यूज दिलेले आहेत आणि या पॉईंटचा उपयोग करून तुम्हाला या दिलेल्या टॉपिकच्या विरोधामध्ये म्हणजे काउंटर व्ह्यूज तुम्हाला लिहायचे आहेत आणि ते आपल्याला पॅराग्राफ फॉर्मॅटमध्ये लिहायचे आहेत. आणि त्यासाठी आपल्याला त्याला एक योग्य असे टायटल देखील द्यायचं आहे जे दिलेल्या टॉपिकच्या अगदी विरोधी असेल, अपोजिट असेल. चला तर मग ह्या दिलेल्या टॉपिक The new education system is a boon for the students. I am not agree with the statement that present education system is a burden on the students because the units per lessons are shorter and simpler to understand. Also, the assessment and evaluation is done in a phased or gradual manner. Students become totally engaged because it focuses on activities solving and it is helpful to clear their doubts. This new education system are providing oral testing and good evaluation.
Also, the fear of rigorous examination is eliminated. So, according to me, the present education system is really a boon for the students. सो अशा पद्धतीने मित्रांनो, तुम्ही अतिशय सहज आणि सोप्या शब्दांचा उपयोग करून 80 ते 100 शब्दांमध्ये काउंटर व्ह्यूचा पॅराग्राफ लिहू शकतात आणि 5 पैकी 5 मार्क अगदी सहज मिळवू शकतात.